हॅलो स्टुडंट, मी डॉक्टर भावना भुतडा. आज आपण शिकणार आहे बायोलॉजी सब्जेक्ट. बायोलॉजी हा खूप इझी सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्टचं मिनिंग तर पहिले माहिती पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायोलॉजी? सांगू शकता कोणी बायोलॉजी कशाला म्हणू? बायो मीन्स लाईफ and logy means study. What it means? Biology means study of life. लाईफ कोणाकोणाला आहे? लाईफ जे जिवंत आहे फक्त त्यांना लाईफ आहे, पण जे मेलेले आहेत त्यांना लाईफ नाही आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्या हातामध्ये हा पेन आहे. 5 वर्षांनी हाईट वाढेल का? नाही वाढणार. रजिस्टरची लेंथ वाढेल का? नाही वाढणार. मग लाईफ कोणाला आहे? या पृथ्वीवर असलेल्या प्लांट्स आणि ॲनिमललाच फक्त काय आहे? लाईफ आहे. म्हणून या लाईफ असलेल्या सगळ्या ऑर्गॅनिझमला कलेक्ट केल्या गेलं. कलेक्ट केल्यानंतर देअर इज अ कन्फ्युजन हाऊ टू क्लासिफाय दिस ॲनिमल इन टू डिफरंट कॅटेगरीज. तर काय करण्यात आलं असेल क्लासिफिकेशन करण्यासाठी? क्लासिफिकेशन करण्यासाठी या सगळ्या ऑर्गॅनिझमला असेंबल करण्यात आलं. त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलं. टॅक्सा तयार करण्यात आल्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ टॅक्सा? व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लासिफिकेशन? आणि आपण काय शिकणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आज आपण एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहे जो 11चा आहे. त्या चॅप्टरचं नाव आहे The Living World. That is a first chapter in your NCERT syllabus. The name is Living World. या पृथ्वीवर नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहे. नॉन लिव्हिंग मीन्स व्हॉट? ज्यांना लाईफ नाही आहे, ज्यांना मीन्स आपण असं म्हणू की दे आर नॉट डुईंग एनी वर्क ॲट ऑल. लिव्हिंग म्हणजे कोण? ज्यांना आत्मा आहे, ज्यांना जीव आहे, जे हालचाल करू शकतात, जे रिस्पॉन्स करू शकतात, अशा सगळ्यांना म्हणायचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आपण यामध्ये कॅटेगरी बघू. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? And what is the meaning of non-living organism? Living organism means what? It also called as biotic factor. It also called biotic factors, and non-living organism is called abiotic factors. In short and simple, ज्यांना जीव आहे, ज्यांना लाईफ आहे, त्याला म्हणायचं बायोटिक. ज्यांना लाईफ नाही आहे, फॉर एक्झाम्पल पेन, दॅट इज रजिस्टर अँड मोर थिंग्स दॅट आर अबायोटिक. एक्झाम्पल माउंटेन, water, soil, etc. all are abiotic factors, means non-living organism. And living organism means all the plants and animals. Got it? Simple. काय बघितलं? The name of the chapter is first from your NCERT. The name is Living World. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? या पृथ्वीवर किती ऑर्गॅनिझम लिव्हिंग आहेत? हाऊ कॅन क्लासिफाय दिस ऑर्गॅनिझम? त्यांना कसं क्लासिफाय करायचं आहे? बिकॉज क्लासिफिकेशन महत्त्वाचं आहे. अदरवाईज देअर इज अ कन्फ्युजन. हे कन्फ्युजन दूर करायसाठी आपण पहिले तर सॉर्ट आउट केले की काही ऑर्गॅनिझम कसे आहेत? बायोटिक आहे, मीन्स लिव्हिंग आहेत.
काही फॅक्टर्स अबायोटिक आहे, म्हणजेच काय आहेत, नॉन लिव्हिंग आहे. फॉर एक्झाम्पल माउंटेन, वॉटर, सॉइल ॲटसेट्रा. मग प्लांट्स अँड ॲनिमल हे दोघंच फक्त काय आहेत, लिव्हिंग आहेत. मग प्लांट आणि ॲनिमल याच्या व्यतिरिक्तही काही आहेत. ओके, सो मेमराइज अप टू युअर 10th स्टँडर्ड taxonomic classification or hierarchy. You know, taxonomic classification or hierarchy ऐकलं असेल ना 10 पर्यंत. मी सांगेल, वी आर जस्ट डिस्कशन. टॅक्सॉनॉमिक क्लासिफिकेशन. What is taxa? What is taxa? Taxa is nothing but a level. Taxa is nothing but a level. Meaning काय taxaचं? The simple meaning of taxa is level. Taxonomic classification, taxonomic hierarchy, just a sequence that is, tell me, kingdom. First one is a kingdom, then phylum, then class, order, family, genus, and last one is a species. Oh, such a long list of name. थोडं लक्षात राहणार नाही, कारण या सिक्वेन्सने फॉलो केलेलं आहे. कसं लक्षात ठेवायचं, काय ट्रिक्स आहे तुम्हाला म्हणते मी. चला, आय एम गिविंग यू अ फ्यू सेकंड जस्ट टू मेमराइज. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, जीनस अँड स्पीसीज. इट इज टू मच डिफिकल्ट. पण नीट एक्झाममध्ये हा सर्व सिक्वेन्स तुम्हाला विचारला जातो विदाउट एनी डिस्टर्बन्स. डिस्टर्ब नाही करू शकत त्याला तुम्ही. जो सिक्वेन्स आहे तोच विचारला जातो. तर एक ट्रिक्स मी आपण तुम्हाला सांगते. एक स्टोरी तयार करू आपण. एक किंगडम होतं. किंगडम म्हणजे राज्य. त्या राज्यामध्ये फायलम नावाचं गाव होतं. काय आहे स्टोरी? वन इज अ किंगडम. त्या किंगडममध्ये काय आहे? फायलम नावाचं गाव. त्यानंतर त्या फायलम नावाच्या गावामध्ये काही स्टुडंट शिकत होते, म्हणजे एका क्लासमध्ये. म्हटलं क्लासमध्ये गेले, काहीतरी मस्करी केली. टीचरनी त्यांना काय दिली? ऑर्डर. काय दिली आहे? ऑर्डर. कोणाला बोलवा? फॅमिलीला. कोणाला बोलवा? फॅमिलीला. आणि लास्ट वन जीनस आणि स्पीसीज माहिती आहे. इझी वर्ड आहे. कन्फ्युजन कुठे होत आहे? तिघांमध्ये. क्लास पहिले, ऑर्डर पहिले की मग फॅमिली काय? तर लक्षात आली स्टोरी? व्हॉट इज द स्टोरी? एक राज्य होतं, म्हणजे किंगडम होतं. त्या ठिकाणी फायलम नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये काही विद्यार्थी क्लासमध्ये जातात. क्लासमध्ये मस्करी केली म्हणून त्यांना टीचरनी काय दिली? ऑर्डर दिली. कोणाला बोलवायचं आहे? फॅमिलीला. नंतर येतं जीनस अँड स्पीसीज. सो जस्ट मेमराइज. टेल मी. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पीसीज. हे कशासाठी आहे? तर प्रत्येक ऑर्गॅनिझमला एका पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये क्लासिफाय करायचं आहे, फ्रॉम किंगडम टू दी स्पीसीज लेवल. याकरिता टॅक्सॉनॉमिक क्लासिफिकेशनची गरज पडली. जसं की आता किंगडम काय? फर्स्ट ऑफ ऑल वी जस्ट डिस्कस अबाउट द किंगडम. हाऊ मेनी किंगडम्स आर देअर?
सगळ्यात पहिले पाहू किंगडम काय आहे, किंगडममध्ये कोण कोण येणार. तर किंगडममध्ये 5 कॅटेगरी येणार. कोणकोणते किंगडम आहेत? 5. एक आहे मोनेरा, एक आहे प्रोटिस्टा, नेक्स्ट फंजाय, एक आहे प्लांटी, and last one is, tell me, ॲनिमॅलिया. किती किंगडम आहेत? 5. कोणकोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी अँड ॲनिमॅलिया. 5 किंगडम सिस्टीम आहे. आता जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या घरामध्ये किती ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात, तर घरामध्ये आपल्याला मुंगी दिसते म्हणजे इन्सेक्ट आहे, गार्डनमध्ये बटरफ्लाय आहे, स्नेल आहे, आर्थवर्म आहे. हे खूप सारे ऑर्गॅनिझम तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर घरामध्ये पक्षी येतो केव्हा केव्हा गार्डनमध्ये. त्यानंतर घरामध्ये कॉक्रोच आहे, त्यानंतर हाऊसफ्लाय आहे, मॉस्किटो आहे. कसं कॅटेगराईज करायचं? मॉस्किटोला कशामध्ये टाकायचं, कॉक्रोचला काय आहे, त्यानंतर स्नेल काय आहे, किंवा नेरीस गोम आपल्या घरापर्यंत येते, याला कशात क्लासिफाय करायचं? याला सिंपल कॅटेगरीमध्ये आपल्याला या फॉर्मॅटमध्ये टाकावं लागेल. म्हणजे कोण कोणामध्ये येते. आता मी जेवढे नावं घेतले घरामध्ये असलेले, हे कोण्या किंगडममध्ये येतात? ॲनिमॅलियामध्ये. पण मी म्हटलं की हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. कुठलं? हिबिस्कस रोजा सायनेन्सिस हे जे प्लांट आहे ते ॲनिमलमध्ये येणार का? नाही. आत्ताच बोलली आहे मी काय आहे. किंगडम कशामध्ये येणार? प्लांटीमध्ये येणार. पोळीला लागलेली बुरशी किंवा मशरूम कशामध्ये येणार? फंगसमध्ये येणार. काही बॅक्टेरियामध्ये येणार, काही युनिसेलर ऑर्गॅनिझममध्ये येणार. आपल्याला या सगळ्यांचा काय बघायचं आहे? एक पर्टिक्युलर सिक्वेन्स बघायचं आहे. त्या सिक्वेन्सनुसार क्लासिफिकेशन करायचं आहे. क्लासिफिकेशन फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल. फर्स्ट वी गो through the lower level, then highest one. But taxonomic hierarchy, this one, it is the largest unit of classification. Kingdom is a largest unit of classification. And tell me the smallest unit of classification. Which one is the smallest unit of classification? That is species. Species is the smallest unit of classification. Okay, so this is all about the introductory part of our unit, living world. You know, student, got it? So we just start from the beginning. The topic, our chapter name is first chapter of NCERT, that is living world. काय बघायचं आपल्याला त्यामध्ये की या पृथ्वीवर 2 फॅक्टर्स पाहायला मिळतात. 2 फॅक्टर्स. एक फॅक्टर कुठला आहे? बायोटिक फॅक्टर, दॅट वी कॉल्ड इट एज लिव्हिंग फॅक्टर और लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेकंड फॅक्टर इज अ अबायोटिक फॅक्टर, दॅट इज नॉन लिव्हिंग फॅक्टर और नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोटिक फॅक्टरमध्ये कोण येईल? प्लांट्स अँड ॲनिमल. इथे कन्क्लूड झालं असेल आता की फक्त बायोटिकमध्ये प्लांट अँड ॲनिमल येतात का? नाही. बॅक्टेरिया, फंगस, युनिसेलर ऑर्गॅनिझम, व्हायरसेस, मच मोर ॲनिमल्स आर इन्क्लुडेड इन विच फॅक्टर्स? बायोटिक. म्हणजे ज्यांना लाईफ आहे ते. अबायोटिक फॅक्टर्समध्ये कोण येणार मग या पृथ्वीवरचे? माउंटेन, वॉटर, सॉइल. वी totally depend on which factor? Abiotic factor. For example, for living purpose we need a water, we need a soil. Without soil there is no agriculture at all. Without air, without oxygen there is no life at all. Means our life is totally based on the non-living factor or abiotic factor. For example, sunlight is essential for the photosynthesis. Without sunlight there is no photosynthesis. If there is no photosynthesis there is no food at all. Means in short, that is biotic factors are totally depend on
abiotic factor. Okay, then taxonomic classification. This classification have some taxa. That is, first one is without focus on board. Tell me. First one is kingdom, then phylum, class, order, genus, order, family, genus, and last one is a species. We first of all go through the kingdom, that is the largest unit of classification, and species is a smallest unit of classification. So in the kingdom there are 5 kingdom system. First one is Monera, then Protista, then fungi, then plantae and animalia. आपण कशामध्ये येतो? ॲनिमॅलियामध्ये येतो. प्लांट्स कशामध्ये येतील? प्लांटीमध्ये येतील. दिस इज ऑल अबाउट द लिव्हिंग वर्ल्ड. हा युनिट खूप छोटा आहे. पर इयर देर आर अबाउट 2 or 3 क्वेश्चन्स ऑन दॅट टॉपिक. Unit is too much easy. It is a general unit. But why I am starting from this unit? Because खूप सारे पॉईंट असे आहेत की किंगडम कशाला म्हणायचं, क्लासिफिकेशन कसं करायचं, नंतर फायलममध्ये किती फायलम्स आहेत. ओके, हे तुम्हाला सगळं माहीत असायला पाहिजे. याकरिता आपण या सगळ्या लेवल थ्रू गेलेलं आहे. आता बघा, आपण किंगडम बघितले. किती किंगडम आहेत? 5 किंगडम झाले. मग आता फायलम बघू. फायलम कुठले? फायलम आपण बघणार आहे ॲनिमॅलियाचे फायलम. म्हणजे जसे किंगडम 5 आहेत. ओके, बघा किंगडम किती होते याच्यामध्ये? 5. तर त्या 5 किंगडम पैकी आपण कोण्या किंगडमवर फोकस करणार आहे? किंगडम ॲनिमॅलिया. आणि या किंगडम ॲनिमॅलियामध्ये आपल्याला काय बघायचे? किती फायलम येतात. कारण आता किंगडम झालेलं आहे, 5 किंगडम शिकलो. त्यामधला किंगडम ॲनिमॅलियामध्ये येणारे किती फायलम आहेत ते आपल्याला बघायचे. तर आपण 1 by 1 बघू. तर फायलम टोटली आपल्याला किती स्टडी करायचे? 10. फर्स्ट फायलम पोरीफेरा. कुठला आहे? पोरीफेरा. सेकंड वन इज मोल्युस्का. 10 फायलमचे नाव आपण इथे लिहिणार आहे. कुठले कुठले आहे? पोरीफेरा, मोल्युस्का, इकायनोडर्मॅटा, next one is Platyhelminthes. Next Aschelminthes. Next Nidaria. Ctenophora. सांगा आता बा. पोरीफेरा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, प्लॅटीहेल्मिंथिस, ॲस्केलमेंथिस, निडॅरिया, टिनोफोरा, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, and last one is हेमिकॉर्डेटा. 10च्या 10 फायलम कशाचे झालेले आहे? किंगडम ॲनिमॅलिया. किती याच्यामध्ये? किंगडम ॲनिमॅलियामध्ये किती फायलम आहेत? 10 फायलम आहेत.
आणि हे जे 10 फायलम आहेत याला आपण काही सिक्वेन्सने लिहायची काही गरज नाही आहे, तसं फक्त हेमिकॉर्डेटा लास्टमध्ये यायला पाहिजे. आता आपण जे हे सगळं लिहिलेलं आहे पोरीफेरापासून तर हेमिकॉर्डेटा, हे सर्वच्या सर्व फायलम किंगडम ॲनिमॅलियामध्ये येतं हे बरोबर आहे, बट हे सर्वचे सर्व कोण आहेत? नॉन कॉर्डेट्स. कोण आहे ते सर्व? नॉन कॉर्डेट. नॉन कॉर्डेट मीन्स व्हॉट? Kingdom Animalia further divided into two part, that is chordata and second one is a non-chordata. First one is chordata and second one is non-chordata. कॉर्डेटा मीन्स व्हॉट? कॉर्डेटामध्ये येणारे ॲनिमल त्यांना व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? व्हर्टिब्रल कॉलम. आणि नॉन कॉर्डेटामध्ये येणाऱ्यांमध्ये काय नाही आहे? नो व्हर्टिब्रल कॉलम. यांना व्हर्टिब्रल कॉलम प्रेझेंट नाही आहे. जसं यांना व्हर्टिब्रल कॉलम असेल किंवा नोटोकॉर्ड असेल, एक तर व्हर्टिब्रल कॉलम असेल, एक तर नोटोकॉर्ड असेल. इथे ना व्हर्टिब्रल कॉलम आहे ना नोटोकॉर्ड आहे. दोन्ही नाहीये, अशांना म्हणायचं नॉन कॉर्डेट. मग याच्यामध्ये कोण येणार? जसं आपण अळी बघतो, तिला बोन्स नाहीये, किंवा मग आपण बटरफ्लाय आहे, मॉस्किटो आहे, हनी बीज आहे, या कुणालाच काय नाहीये? यांच्यापैकी कुणालाच काय प्रेझेंट नाहीये? व्हर्टिब्रल कॉलम पण नाहीये, म्हणजे बोनी स्ट्रक्चर पण नाहीये, नोटोकॉर्ड पण नाहीये. पण जर बाकी ॲनिमल बघितले, आपण फिश बघितल्या, फिशला जरी बोन नाहीये पण कार्टिलेजिनस फिश वगैरे आहेत. त्यानंतर ॲम्फिबिया, रेप्टाइल्स, एओस, मॅमल, ह्या सगळ्यांमध्ये काहीतरी बोनी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. म्हणून फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, हे जेवढे काही मी फायलम तुमच्या समोर लिहिलेले आहेत, हे सगळे फायलम कोण्या कॅटेगरीमध्ये येतात? तर नॉन कॉर्डेट. त्यांनाच एक दुसरं नाव आपण बोलू, इनव्हर्टिब्रेट्स. काय बोलणार यांना? इनव्हर्टिब्रेट्स. याला आपण म्हणणार आहे व्हर्टिब्रेट्स. Okay, got it? This is all about the kingdom Animalia. In kingdom Animalia, there is two category. One is a chordate, other one is a non-chordate. Chordate means they are vertebrates. They have a vertebral column and notochord. Second one, non-chordate, that is invertebrate. They have no vertebral column. They have no notochord. And these non-chordate have such a further phylum system, means such a phylum. Okay, these 10 phylum are here. Just memorize. First one is a Porifera, then Mollusca, then Echinodermata, Platyhelminthes, Aschelminthes, Cnidaria, Ctenophora, Annelida, Arthropoda, and last one is a Hemichordata. Last one is a Hemichordata. These are all 10 phylum. Again I am repeating, these 10 phylum under the kingdom Animalia. Okay, so we reach up to the phylum, but phylum, it is an independent part in the chapter kingdom Animalia. बट तुम्हाला हे गरजेचं होतं मला सांगणं की फायलम काय आहेत, किती फायलम आहे, कोण्या कॅटेगरीमध्ये येतात. दॅट्स वाय आपण इथपर्यंत आलेलो आहोत. ओके,
तर काय काय बघितलं एकदा पुन्हा आपण रिपीट करू. इन शॉर्ट आय एम ओनली शोईंग द स्लाइड. डिटेल बघितलेलं आहे. लिव्हिंग वर्ल्ड चॅप्टर होता. व्हॉट इज बायोलॉजी? दॅट इज बायोलॉजी मीन्स बायो मीन्स लाईफ, लॉजी मीन्स स्टडी. दॅट इज द मिनिंग ऑफ बायोलॉजी इज अ स्टडी ऑफ life. Study of life means study of living organism. That is study of living organism. Then living non-living things. Then taxonomic classification, kingdom to species level. This is largest unit, this one is a smallest unit. 5 kingdom system: Monera, Protista, Fungi, Plantae, Animalia. And in the kingdom that is Animalia, there is how many phylum? 10 phylum. Porifera to Hemichordata, and all these phylum are under which non-chordate, that is invertebrate. They have no vertebral column, they have no notochord. And next lecture, आता मी तुम्हाला काय करायचं, नेक्स्ट लेक्चरमध्ये येताना ह्या सगळ्या फायलममध्ये एक्झाम्पल्स लर्न करायचे की कुठले कुठले एक्झाम्पल्स कोण्या कोण्या फायलममध्ये येतात. तर हा झाला पूर्ण बॅकग्राऊंड स्टडी ऑफ दिस चॅप्टर. ओके, आय होप समजला असेल. आणि इफ यू हॅव अ डिफिकल्टी, यू रिपीटेडली सॉ द व्हिडिओ. तर हे सगळं तुमच्यासमोर झालेलं आहे. उद्याच्या टॉपिकमध्ये प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा टॉपिक आपण बघणार आहे. ओके, थँक्यू.